आधी स्क्रिप्ट लिहितो, 10-15 वेळा मी त्याला वाचतो, 4-5 वेळा मी बोलतो. पहिलं एकदा दोनदा असं कॅमेरा घेऊन ते पण एकदा रिहर्सल घेतात, माझी पण एकदा बोलण्याची रिहर्सल घेतात. तर ती रिहर्सल झाली तर पप्पा तेव्हा मग शूटिंग चालू करतात. आता किती फॉलोअर्स आहेत तुझे? झाले असतील 21K तरी. 21K. माझा एक मित्र आहे रिशान मोने नावाचा, तो त्याची मामी जपानला राहते आणि तो दर वीकेंडला जपानला जातो आणि कधी कधी US ला पण जातो. पण त्याच्या डोळ्यात पण मी त्याचा मित्र आहे आणि माझ्या डोळ्यात पण तो माझा मित्र आहे. असं कोण नाही, तो आमिर, तो गरीब, तू सेलिब्रिटी, तू सामान्य माणूस, असं काही नाही. मित्रांमध्ये असं काही नसतं. डिसिप्लिन आपल्याला 1-2 वर्षाचा जेव्हा आपण असतो तेव्हापासून आपल्याला डिसिप्लिन शिकवतात आपल्या देशात. म्हणून ह्याच्यात पण आपला देश महान आहे. आता महिलांनी क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला, तर तुला काय वाटतं, महिलांनी क्रिकेट खेळलं पाहिजे का? हो, असं काही नाही, जेंडरवर काही नाही. अरे वा. क्वालिटी, माणसाची क्वालिटी आणि स्किल आहे त्याच्यावर सगळं डिपेंड असतं, जेंडरवर नाही. तुला काय फरक वाटलं मुंबई आणि पुण्यामध्ये? पुणे मुंबईपेक्षा खूप चांगलं. मुंबईमध्ये असं काय? आता आम्ही एकदा टॅक्सी मध्ये बसलो, टॅक्सी मध्ये एक विमलची पुडी पडलेली, टॅक्सी मध्ये अक्षरशः थुकलेलं पण होतं टॅक्सीच्या आत. आणि रस्त्यावर कुठं पण कचरा टाकलेला असायचा, बीच मध्ये कचरा टाकलेला असायचा. समुद्र असं आपली ही कुठली मुळामुठा नदी ही कशी कचरा आहे अख्खा, तसं त्यांचं समुद्र आहे. जे आणि सिंगापूर मध्ये जे लोक रस्त्यावर थुकतात, सिंगापूर, जपान हे असे देश वेगळे, तिथं जर थुकलं ना कुणी तंबाखू वगैरे, नाही तर साधं जरी थुकलं त्याच्या माग पोलीस लागतात. रील स्टार म्हणजे ऍक्टरची खालची जात आणि ऍक्टर म्हणजे रील स्टारच्या वरची जात. जात डायरेक्ट म्हणजे रील स्टार खालच्या जातीचे का, असं वाटतं का तुला? हा, त्याच्या 50 लेवल खाली. चांगलंय का रे असं कोणाला मारून खाणं? मला काय, तू खातोस का? फाडून खाल्लं कोणाला? चिकन मटन खात नाहीस? खातो ना. आता तर म्हणे मी नाही खाल्लं. मला वाटलं तुम्ही म्हणताय फाडून खाल्लं. तू कापून तर खातोस? मी स्वतः नाही कापत. पण मग तुला काय वाटतं, हे चांगलं आहे का एखाद्या जनावराला मारणं? मारणं तर वाईट आहे, पण खाणं चांगलं आहे. नमस्कार श्लोक, कसा आहेस? बरं आहे. काय म्हणते शाळा? चांगली चालू आहे. मग आता ढोल ताशा बंद का? हो. काय मिस करतो ढोल ताशाला? ऑफकोर्स. काय काय असतं असं ढोल ताशांमध्ये की एवढं लोकांना वाटतं? ढोल ताशामध्ये गणपती बाप्पा असतो, गणपती बाप्पा येणार आहेत असं वाटतं आणि पॉझिटिव्ह वाइब्स अंगात येतात वाजवण्याच्या वेळेस. कशा वाइब्स असतात रे त्या? असा ढोल, ताशाची काडी, तर 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 ढोलाचा सूर, धन, तसं. कधीपासून वाजवतोय तू ढोल? 4 वर्ष. 4 वर्ष झाले. तर पहिल्यांदा कोण घेऊन गेलो होतं तुला तिकडे? पहिल्यांदा पप्पा. पप्पांना आवड आहे? पप्पांना पण आवड आहे आणि ती मला पण आवड आहे. पप्पा काय करतात तुझे? माझे पप्पा फोटोग्राफी करतात आणि व्हिडिओ पण करतात, म्हणजे माझे रील्स आणि व्हिडिओग्राफी पण करतात. मी पाहिले तुझे व्हिडिओ, खूप चांगले असतात रील्स वगैरे. कधी बनवली होती पहिली रील, काही आठवतंय तुला? मी तुम्हाला एवढं तर सांगू शकतो, किती वर्षांपूर्वी बनवलेलं. किती? हितून 5 तरी. जेव्हा मी पहिलीत होतो तेव्हा पहिली रील बनवली होती, ते आठवते. कोणी पप्पांनी सांगितली होती ते बनवायला? हो, पप्पांना पण त्याची आवड आहे, मला पण आवड आहे. तुला त्यांच्यामुळे आवड लागली की तू आधी मोबाईल वगैरे बघायचा? पप्पांमुळे. बरं, काय होती ती रील, काय होती पहिली? आठवत तर नाही, पण लँग्वेज हिंदी होती. हो का? तू पहिलीत असताना हिंदी मधून केली होती? तू काय हिंदी पिक्चर वगैरे बघायचा? नाही. तुला हिंदी कशी आली? शिकवली पप्पांनी. अरे वा. ते स्क्रिप्ट वगैरे कोण लिहितो तुझ्या? ते पण माझे पप्पा लिहितात आणि मी त्यांना फक्त एवढं सांगतो की माझ्या मनाचे शब्द टाकू का, की ह्याच्या पुढे ही लाईन टाकू का, हे बोलू का.
अर्ध निम्म माझ्या मनाचं असतं, अर्ध निम्म पप्पाच्या मनाचं असतं, बस. प्रोसेस काय असते म्हणजे आधी स्क्रिप्ट लिहितात, नंतर रिहर्सल वगैरे करतात? नाही, आधी स्क्रिप्ट लिहितो, 10-15 वेळा मी त्याला वाचतो, हम्म, 4-5 वेळा मी बोलतो, हम्म, 4-5 वेळा बोललं तर पप्पा कॅमेरा असं घेतात. हम्म, आमच्याकडं निकॉन Z5 आहे, तर हम्म, तो घेतात, त्याला हम्म. माईक लावतात, हम्म. कनेक्ट करतात आणि पहिलं एकदा दोनदा असं कॅमेरा घेऊन ते पण एकदा रिहर्सल घेतात, माझी पण एकदा बोलण्याची रिहर्सल घेतात. हम्म. तर ती रिहर्सल झाली तर पप्पा तेव्हा मग शूटिंग चालू करतात. बरं, आणि मग ते इन्स्टावर कोण टाकतं? एडिटिंग, इन्स्टावर टाकणं ते सगळं माझे पप्पा. अरे वा, कुठली एजन्सी नाहीये की जे तुला नाही, फक्त मी ऍक्टिंग करतो आणि ती स्क्रिप्ट वाचून त्या पुढचं काय काय लिहायचं तेच. आता किती फॉलोअर्स आहेत तुझे? झाले असतील 21K तरी 21K. 3 महिन्यात. मग आता तू जसं शाळेत जातो, तुझे मित्र वगैरे ते बघत असतील, फॉलो करत असतील, तर तुला असं एकदम सेलिब्रिटी सारखं ट्रीट करत असतील ना ते? नाही, माझा एक मित्र आहे रिशान मोने नावाचा. हम्म, तो त्याची मामी जपानला राहते आणि तो दर विकेंडला जपानला जातो आणि कधी कधी US ला पण जातो. पण त्याच्या डोळ्यात पण मी त्याचा मित्र आहे आणि माझ्या डोळ्यात पण तो माझा मित्र आहे. असं कोण नाही, तो अमीर, तो गरीब, तू सेलिब्रिटी, तू सामान्य माणूस, असं काही नाही. मित्रांमध्ये असं काही नसतं. हा, पण मग असं कधी झालंय का रस्त्यावरून जात असताना अचानक तुला कोणीतरी ओळखलं, अरे तुझे रील्स बघितले वगैरे? हा, एकदा झालतं जेव्हा मी दिवाळीच्या वेळेस कपडे घ्यायला गेलतो, तेव्हा एक काकू होत्या. हम्म, ते काकू म्हणजे तेव्हा मी कपडे चॉईस करत होते, हे पाहिजे. एक काकू आल्या, ते म्हणाल्या मी तुझे रोज रील पाहते हा आणि मी तुला फॉलो पण करते, असं म्हणले हम्म. आणि गेले. आणि मग तुला असं कधी ऑफर्स आल्या का शूटिंगच्या वगैरे किंवा पिक्चर साठी? खूप वेळा पिक्चर साठी तर नाही, शॉर्ट फिल्म आले आहेत, हम्म, तरी माझी एक्झाम मुळेच ते कॅन्सल होतात. हम्म, आताच मध्ये एक मी ऍड केली किगा आईस्क्रीमची, हम्म. तेवढंच पहिलं होतं ते माझं. ते काम तुझं पहिलं हा. होतं. आणि आता एक पॉडकास्ट. तुला काय वाटतं मग, आता तू ज्या रील्स बनवतो, कुठला इन्फ्लुएन्सर तुला आवडतो? पुण्यातला असेल किंवा महाराष्ट्रातला असेल? एक इन्फ्लुएन्सर, एक डॅनी पंडित आवडतो, बस. का बरं? त्याची ऍक्टिंग चांगली असते. कधी भेटलाय तू त्याला? नाही, भेटल्यावर तू काय करशील त्याच्यासोबत? मी फक्त एवढं बोलणार, ऍक्टिंग चांगलं करतो, बस एवढंच बोलणार? तू बस. फॉलो करतो का त्याला? नाही, फॉलो नाही करत? दुसऱ्या अकाउंटवर फॉलो करतो. बरं, आता त्याला वाईट वाटेल तू फॉलो नाही करत तर. नाही, दुसऱ्या अकाउंटवर केले. बरं, आता आपण शाळेच्या विषयाकडे येऊ. हा. जसं तू आता शाळेत जातो, तुला माहिती का जपानमध्ये 10 वर्षांपर्यंत कुठलीच परीक्षा नाही घेत मुलांची? माहितीये ना. बरोबर. तिकडे आधी डिसिप्लिन शिकवतात, मॅनर्स शिकवतात. तसं आपल्या इंडियामध्ये नाही शिकवत शाळेमध्ये. तर तुला त्याच्याबद्दल काय वाटतं? आपल्या इथे पण तसं करायला हवं का? नाही, आपण डिसिप्लिन आपल्याला 1-2 वर्षाचा जेव्हा आपण असतो तेव्हापासून आपल्याला डिसिप्लिन शिकवतात आपल्या देशात. म्हणून ह्याच्यात पण आपला देश महान आहे. आणि असं काय नसतं, त्यांना टॅबवर शिकवतात, टॅबवर शिकवतात, टीव्ही स्क्रीनवर शिकवतात. टीव्ही स्क्रीनवर शिकवतात, असं काही नाही. आपल्या इंडियामध्ये पाटी पेन्सिलवर लिहिलं, जरी बोर्डवर लिहिलं तरी ज्ञान तर तेच असतं. ते इंग्लिश मध्ये असतं. इंडियामध्ये हिंदी नाही तर मराठी नाही तर इंग्लिश. इथे इंग्लिश मध्ये असते, इथे मराठी, हिंदी एक्सेट्रा. पण अभ्यास तर तोच असतो. म्हणून असं काय नसतं की टीव्ही स्क्रीनवरच केलं पाहिजे, टॅबवरच केलं पाहिजे. अभ्यास असतो. बरं, पण मग शिक्षक तुला आणखीन काही नॉलेजच्या गोष्टी सांगतात का, की बाहेर देशात हे होतं किंवा पैसे कसे वापरायचे वगैरे, हे सांगतात का शाळेत? हो, सांगतात ना. पैसे जपून वापरायचे. म्हणजे आता आपल्याला एखादी बॉटल जर आपल्याला $16 मिळाली असेल तर त्याची म्हणजे त्या माणसावर विश्वास नाही ठेवायचा. त्या बॉटलवर जी रेट लिहिली आहे तसं नीट चेक करून सगळं घ्यायचं. MRP वगैरे चेक करायचं, ते सगळं चेक करून घ्यायचं तसं. आणि उगाचच पैसे वेस्ट नाही करायचे.
तुला माहितीये आजकाल रील्स वर खूप येतंय की हे खाल्लं पाहिजे, याच्यात प्रोटीन जास्त आहे, किंवा एखादी गोष्ट खूप चुकीची आहे, चिप्स नाही खाल्ले पाहिजे, कुरकुरे नाही खाल्ले पाहिजे. हे शाळेत तुम्हाला शिक्षक शिकवता का? हो, आमचे एक सर आहेत रमेश बामणे नावाचे. ते आता म्हणतात, जे व्हॉलीबॉल मला शिकवतात ते म्हणतात की तुम्ही घरचं खायचं, असं बाहेरचं ते वडापाव चिप्स वगैरे खायचं नाही. नाही, ते खरं मध्येच बोलतात. अंडे खायचे उकडलेले आणि त्याच्या आतमधलं नाही खायचं असं बोलतात. बरं, ते स्पोर्ट मध्ये म्हणून त्यांना माहित असेल. पण आता समजा जर त्या सरांनी तुला हे सांगितलं चिप्स खायचे नाही वगैरे वगैरे, आणि ते खाताना तुला दिसले, तर तू काय करशील? कोण सर? सर आता सरांचं वय झाले, ऍटलिस्ट ते 58 वयाचे तरी असतील. ते खाऊ शकतात, ते कुठे आता स्पोर्ट्स खेळणार आहेत. बर, तुला व्हॉलीबॉल मध्ये करिअर करायचंय? व्हॉलीबॉल, एखादा रील स्टार, नाही तर ऍक्टर, नाही तर मॅन्युफॅक्चरिंग इंजिनियर. मला काय वाटतं की इंडियामध्ये स्पोर्ट्ससाठी खूप कमी गोष्टी बघतात. म्हणजे पालक जेव्हा मुलाला काहीतरी शिकवायचं बघतात ना, तेव्हा ते शिक्षण पद्धतीमधलंच काहीतरी हो बाबा, म्हणजे इंजिनियर हो, डॉक्टर हो, असं काहीतरी करिअरचं ऑप्शन निवडतात. तर तुला असं वाटतं की आपल्या देशामध्ये स्पोर्टला जास्त हे मिळालं पाहिजे? आपल्या देशात स्पोर्ट्सला नाही एवढी, पण असायला पाहिजे. स्पोर्ट्सला पण तेवढंच, अभ्यासाला पण तेवढंच असायला पाहिजे. म्हणजे इथं 50%, तिथं 50%. आपल्याला स्पोर्ट्सवर पण, आपण स्पोर्ट्स पण करायला पाहिजे, अभ्यास पण करायला पाहिजे, आणि अदर ऍक्टिव्हिटीज पण, अदर ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी स्किल्सचे पण आपण व्हिडिओ बनवू शकतो. बरं, स्किल डेव्हलपमेंट मध्ये तुमच्या शाळेमध्ये असं काही घेतात की बाबा तू शाळेमध्ये खूप चांगला आहे अभ्यासात, पण तुला ते स्पोर्ट मध्ये पण एनकरेज करतात की नाही तू हे पण खेळ, असं काही सांगतात का शाळेत? हो, सांगतात ना. म्हणजे आमची पण एक क्लास टीचर आहे, ती पण बोलते तुम्ही फक्त अभ्यास नका करू, तुम्ही खेळा पण. हे टेबल टेनिस खेळा, बॅडमिंटन खेळा, चेस खेळा, बास्केटबॉल खेळा, व्हॉलीबॉल खेळा, टेनिस खेळा. असं. तुला काय काय येतं? मला टेबल टेनिस येतं, बॅडमिंटन येतं, आणि व्हॉलीबॉल येतं, आणि चेस येतं का तुला? चेस मध्ये कोण आता जिंकलं होतं तुला माहितीये का? नाव नाही आठवत. गुकेश नाव ऐकलंयस का तू? हो, तो जिंकला होता. हा. असं कोणी जिंकल्यावर आपल्याला असं वाटतं ना की अरे आपण पण त्याच्या जागी पाहिजे होतं. आता महिलांनी क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला, तर तुला काय वाटतं महिलांनी क्रिकेट खेळलं पाहिजे का? हो, असं काय नाही, जेंडरवर काय नाही. अरे वा. क्वालिटी, माणसाची क्वालिटी आणि स्किल आहे, त्याच्यावर सगळं डिपेंड असतं, जेंडरवर नाही. वा, कसलं भारी उत्तर दिलं. हे घे, माझ्याकडनं तुला बक्षीस. खायचं नाही रे असलं काही. थँक्यू. बरं, आता आपण येऊयात तुझ्या घरच्यांवर, की घरचे तुला कसं सपोर्ट करतात या गोष्टींसाठी सगळ्या? खेळायचं असेल, ढोल ताशा असेल, शिक्षण असेल. माझे घरचे ना मला खूप सपोर्ट करतात. आता एखादी मला वस्तू पाहिजे असेल, पण ती काय माझ्या कामाची नसेल, माझे घरचे सपोर्ट नाही करणार. आता मी एक 6-7 महिने झाले मी व्हॉलीबॉल जॉईन केले. मी पप्पांना फक्त म्हणलं, पप्पा मला व्हॉलीबॉल जॉईन करायचे. माझे पप्पा त्याच दिवशी सरांना विचारायला गेले व्हॉलीबॉल लावायचे म्हणून. तुझे पप्पा मलाही विचारत होते की गेमिंग करायचंय त्याला, तर त्यावेळेस मी पण म्हणलेलो गेमिंग करायचं का पप्पा. पप्पांनी तुम्हाला लगेच विचारलं. मग तुला काय वाटतं गेमिंग मध्ये आहे का करिअर? आहे ना, खूप खूप करिअर आहे. म्हणजे आहे, पण ती गेम लिमिट मध्ये घ्यायची, खूप नाही. शाळेत शिकवतात हे सगळ्या गोष्टी? मला तर वाटतं तुला ओरडत असतील शाळेमध्ये की तू एवढे व्हिडिओज वगैरे बनवतो, अभ्यासाकडे लक्ष दे. उलट मला माझी जी क्लास टीचर, खूप खूप मोठे आमच्या शाळेतले सगळे म्हणतात तू चांगले रील्स बनवतो. हे बघ, मी एवढं शाळा करतोय त्याचं कारण एकच आहे, कारण की आता मुलांना जेवढं पण डिसिप्लिन लागतात, गोष्टी कळतात, ते शाळेमुळेच कळतात, बरोबर की नाही? मग तुझ्या शाळेला आता समजा की तू असं आम्ही आधी असं करायचो की पोट दुखतंय म्हणून शाळेत नाही जायचं, किंवा कंटाळा आला असतो एखाद दिवशी, किंवा उठायचं नसतं, तर आम्ही खूप सारे कारण द्यायचो.
तर आत्ताची जनरेशन म्हणजे तुमची जनरेशन कारण देतं की शाळेला त्यांना आवडतं जायला? असं नाही, आमच्या शाळेत खूप म्हणजे आता डोळ्यात चिलट गेलं लगेच शाळेतून घरी पाठवा. उलटी झाली लगेच घरी पाठवा. पण आणि मला ते जरी आदल्या दिवशी झालं ना, मला तरी दुसऱ्या दिवशी शाळेतच पाठवतात. घरचे का? घरचे मारतात का तुला घरी? कधी कधी खोड्या केल्या तर. आणि शाळेत? शाळेत नाही. शाळेत आता मारतच नाही का? अलाउडच नाही. अलाउड नाही हे तुला माहिती आहे? अलाउड नाही मारणं माहितीये. तुला हे कोणी सांगितलं अलाउड नाही? पप्पांनी. अरे बापरे, तुला माहिती का आम्हाला केवढे मारायचे शाळेत? माहितीये, माझ्या पप्पांनी मला सांगितलं. त्यांच्या वेळेस 90s मध्ये ते जे सर होते ना, त्यांची एक डस्टर घ्यायची, त्याची जी उलटी साईड असती ना, बेंचवर असा हात ठेवायला लावायचे आणि त्याच्यावर डस्टर मारायचे. बापरे. आणि काठीने मारायचे. तुला वाटतं का आता मारलं पाहिजे पोरांना? खूप. का असं का वाटतं तुला? कारण की आत्ताची जनरेशन आहे ना, त्याच्यामध्ये मी पण आहे. हा बरोबर, तू आहेस. सगळे खोड्या करतात. मग खोड्या करणं चांगलं आहे की वाईट? कारण की हेच वय आता बघा. एखाद्या घरात दगड मार, दुसऱ्याचं झाड आहे ते झाड तोड, असं. झाडांबाबतीत तुला काय वाटतं? नेचर जपलं पाहिजे का? जपलं पाहिजे. तू काय करतोस त्याच्यासाठी? काहीच नाही. पाणी वगैरे तर घालत असशील झाडांना? घाल. जपत तर असशील. एखादी बकरी वगैरे खात असेल झाड तर ती वाचवत तर असेल त्या झाडाला, बरोबर की नाही? आता चल आपण आपल्या देशाकडे वळूयात. समज तू आता रस्त्याने चालतोय, तुला खड्डा दिसतो, एखादा माणूस असतो तो गुटखा तंबाखू खाऊन थुकतो, तर त्याच्याबद्दल तुला काय वाटतं की अरे आम्ही शाळेत जातो, आम्हाला एवढे मॅनर्स शिकवतात, तर त्यांना हे मॅनर्स कोणी शिकवले नाही का, असं वाटतं का तुला? कारण की ते माणसं शाळेतच नाही गेले. पण शिकलेले लोक पण करतात ना तसं. शिकलेले लोक करतात, पण आता जरी ते शिकलेल्या लोकांनी च्युइंगम खाल्लं तरी ते कागदात थुकून ते गुंडाळून डस्टबिन मध्ये टाकतात, नाहीतर रस्त्यावर तरी टाकतात. पण ते तंबाखू वगैरे खातात, पण असं रस्त्यावर कुठं पण थुकत नाही. मॅनर्स असतात त्यांना. आणि हे जे लोक आहेत, काही पण खायचं रस्त्यावरच थुकायचं. केळी खाल्ली रस्त्यावर फेकायची, कुरकुरे खाल्ले रॅपर रस्त्यावर फेकायचं. त्यांना सांगायची म्हणजे त्यांना काय, ते माइंडसेटच त्यांचं तसं आहे. तू पुणे सोडून कुठल्या दुसऱ्या शहरात गेलाय कधी? एकदा गेलतो ना, मुंबईला. मग तुला काय फरक वाटला मुंबई आणि पुण्यामध्ये? पुणे मुंबईपेक्षा खूप चांगले. मुंबईमध्ये असं काय चुकीचं? मुंबईमध्ये जिथं पण बघितलं ना, आता आम्ही एकदा टॅक्सी मध्ये बसलेलो, टॅक्सी मध्ये एक विमलची पुडी पडलेली होती. त्या टॅक्सी मध्ये अक्षरशः थुकलेलं पण होतं टॅक्सीच्या आत. आणि रस्त्यावर कुठं पण कचरा टाकलेला असायचा, बीच मध्ये कचरा टाकलेला असायचा. समुद्र असं आपली ही कुठली मुळामुठा नदी, ती कशी कचरा आहे अख्खा, तसं त्यांचं समुद्र आहे होतं तेव्हा. म्हणजे तुम्हाला सांगितलं का मुळामुठा बद्दल की आपली ही नदी आहे, याच्यात निर्माल्य नाही टाकायचं किंवा कचरा नाही टाकायचं? आणि मग जर कोणी टाकताना दिसलं तर तुम्ही काही बोलता का त्यांना? कसं काय बोलू शकतो, आपल्या त्या हातात नसतं. तिकडच पुणे महानगरपालिका आहे, त्यांनी पकडलं तर दंड मारणार. तू कधी पाहिलं कोणाला दंड मारताना? नाही. कचरा टाकला म्हणून नाही. पण तू कधी हे पाहिलं असेल की गाड्या पकडून त्यांच्याकडनं दंड वसुली करतात? गाड्या पकडताना बघितले, पण दंड वसूल करताना नाही. कुणालाच नाही बघितलं. नाही बघितलं. तुला वाटतं का दंड वसूलला पाहिजे या लोकांकडनं? हो. आणि सिंगापूर मध्ये जे लोक रस्त्यावर थुकतात, सिंगापूर, जपान हे असे देश वेगळे, तिथं जर थुकलं ना कुणी तंबाखू वगैरे, नाही तर साधं जरी थुकलं, त्याच्या माग पोलीस लागतात. गाडीचा लायसन्स रद्द करून घेतात. खूप साऱ्या त्याच्यासाठी कुठल्या पण हॉटेलमध्ये त्याला जाऊ देत नाही. आणि त्याच्या मागच पोलीस लागतात नुसते. मग आपल्या देशात झालं पाहिजे हे? झालं पाहिजे. मग तुला किती वेळेस पकडतील पोलीस? कधीच नाही. तू नाही टाकत? कारण की मी थुकतच नाही रस्त्यावर. कचरा टाकलायस कधी? एकदा केळीचं साल टाकले, ते पण कोपऱ्यात. तुला जाणीव तर आहे ना की आपला देश चांगला राहायला पाहिजे देश? हो. श्लोक, तुला ऍक्टर व्हावं असं वाटतं का कधी? वाटतं ना.
ऍक्टर नाही, मग मला रील स्टार पण व्हावंच वाटतं, ऍक्टर पण व्हावंच वाटतं. रील स्टार आणि ऍक्टर याच्यात काय फरक आहे? रील स्टार म्हणजे ऍक्टरची खालची जात आणि ऍक्टर म्हणजे रील स्टारच्या वरची जात. बरं. जात डायरेक्ट म्हणजे रील स्टार हा. खालच्या जातीचे आहेत का असं वाटतं का तुला? हा, त्याच्या 50 लेवल खाली. पण तुला माहितीये का, जे हा. आता जे रील स्टार आहेत ना त्यांना ऍक्टर व्हायचंय आणि जे ऍक्टर आहेत ते रील स्टार होत आहेत. माहितीये ना, कोणाबद्दल माहिती तुला असं? ते तर नाही, प्लेयर्स लोकांना पण रील स्टार व्हायचे एकदम. म्हणजे व्हिडिओ बघितलेला, क्रिस्टियानो रोनाल्डोनी ना अकाउंट उघडलेलं, एका दिवसात त्याला सगळे प्ले बटन मिळाले. युट्यूबचे. हा, बरं बरं बरं. हे तुला कुठून मिळतं रे, हे सगळ्या गोष्टी नॉलेज कुठून मिळतं? गुगल. गुगल. बरं, कोण देतं तुझ्या हातात मोबाईल? पप्पा. माझ्याकडे कुठे स्वतःचा फोन आहे? बरं, तू आता जर एखादं युट्यूबवर बघितलं किंवा गुगलवर बघितलं, तुला माहिती आहे की ती माहिती खरंच म्हणजे 100% खरीच आहे? हा, मी क्रिस्टियानो रोनाल्डोचा अकाउंट उघडून पण बघितले. बरं, तू असं शहानिशा करतो का प्रत्येक गोष्टीची? म्हणजे आता समजा कोणीतरी म्हटलं की मुंबई खूपच घाण आहे, तर मग तू खरंच जाऊन बघशील की विश्वास ठेवशील डायरेक्ट की हा मुंबई घाणच आहे? मुंबई घाणच आहे ते कुणाला पण माहिती. मुंबईचे लोक तुला अनफॉलो करतील ना? करू दे, मला काय. अरे ठीक आहे, जाऊ दे. आता मी तुला काही प्रश्न विचारतो, ठीक आहे? तर तू त्याचे तुला वाटेल तसे उत्तर दे. जर एखाद्या दिवशी शाळेची घंटा वाजलीच नाही तर तुला काय वाटतं वर्गातली सगळी मंडळी काय करतील? काय, जरा वेळ बघतील सेन्सेस, नंतर रात्रीच्या वेळेस भूताचे पिक्चर लावतील आणि नंतर भूत बघत बसतील. तू घाबरतो का भूताला? नाही, मी भूताला एका पाडल. हो का? कस काय रे? मला काय माहित. जर तुझा डब्बा स्वतःहून भरत असशील रोज, हा, तर कोणत्या पदार्थाने तुला भरून न्यावासा वाटेल तुझा डब्बा? मला ना पहिलं म्हणलं ना पिझ्झा, कधी भेटत नाही म्हणून बर्गर आणि फ्रेंच फ्राईज बस. बरं बरं, तू थोडस ताट बस म्हणजे आपल्या कॅमेऱ्यात जरा नीट दिसेल. जर तू सकाळी उठला आणि तुला उडता येत असेल तर तू काय करशील? कुठे जाशील? पहिलं माझ्या मित्राच्या मामीला भेटायला जाईल जापान मध्ये. अरे, तू आता हे मामी मामी म्हणतोय, मामा नाही आहेत का तिकडे? मामा तर त्यांच्या सोबतच असणार, कॉमन सेन्स आहे. अरे पण मग तू मामीच का म्हणतोय? मामा मामी दोघंही म्हणू शकतो ना. मामा जरा खडूस आहे. हो का? काय करतात रे मामा असे? चिडखोर आहेत ते, लय चिडतात, छोट्या छोट्या कारणांना चिडतात. बर का? मग मामी कस काय राहतात त्यांच्यासोबत? मला काय माहित, तर त्यांचा प्रश्न. बर, जर तुला एका दिवसासाठी शाळेचा प्रिन्सिपल बनवलं तर तू पहिल्यांदा कोणता नियम बनवशील शाळेत? पहिलं सगळ्या मुलांना 4-5 पिरियड गेम खेळायला द्या. म्हणजे तू नियम बनवणार नाही, नियम सगळे काढशील. लोक जर उन्हाळ्याच्या सुट्ट्या सलग 6 महिने असल्या तर तू काय करशील? तुला आनंद होईल का? खूप. उलट मी तर जेव्हा बघेल तेव्हा हातात फोन, दिवसभर हातात फोन, जेव्हा पाहिजे तेव्हा बाहेर फिरायचंच, जे मनाला गोष्टी त्या करायच्या बिंदास. अरे कसं आहे, तू आधी काय बोलला की फक्त अर्धा तास मोबाईल वापरायचा आणि आता सारखं म्हणतो की मोबाईल. तेव्हा सुट्ट्या आहेत, तेव्हा कुठं अभ्यास असणार, तेव्हा घ्यायचा. अरे पण तुम्हाला शाळेत शिकवलं असेल ना की डोळे खराब होतात वगैरे? शिकवलंय, पण आता आमची मर्जी. आता आम्हाला फ्रीडम आहे. फ्रीडमचा अर्थ काय रे? फ्रीडम म्हणजे आझाद. आझाद म्हणजे आता जसं की एका पोपटाला आपण पिंजऱ्यात टाकलं, त्याला आपण सोडलं, तो झाला फ्री. पण मग त्याला खायला कोण देईल? किंवा जर एखाद्या पक्ष्याने त्याला मारून टाकलं तर? मग तो तर अजून फ्री, वरती तर अजून तो फ्री राहील, कोण त्याला मारणार नाही, काय नाही. तो आपले एकटं जिथं फिरायचं तिथं फिरणार. अरे पण ते सगळे जगण्यासाठीच आटापिटा करतात ना रे. पण तो माझा नाही प्रश्न, ज्या पक्षीने त्याला खाल्लं तो त्याचा प्रश्न. त्याला भूक लागली म्हणून त्यांनी त्याला खाल्लं, तो आता वरती काय माहित काय करत असेल. चांगलंय का रे असं कोणाला मारून खाणं? मला काय माहित,
तू मी नाही खातोस का? कधी फाडून खाल्लं कोणाला. चिकन मटन खात नाहीस का? खातो ना. आता तर म्हणे मी नाही खाल्लं. मला वाटलं तुम्ही म्हणताय फाडून खाल्लं. तू कापून तर खातोस. मी स्वतः नाही कापत. पण मग तुला काय वाटतं हे चांगलं आहे का एखाद्या जनावराला मारणं? मारणं तर वाईट आहे पण खाणं चांगले. हे बघ, शिक्षक गृहपाठ देतात शाळेत, देतात ना. बरोबर. पण एक दिवस जर शिक्षक बोलले की उद्याचा गृहपाठ ना सगळे शिक्षकच करून आणणार, तर मुलांना काय वाटेल? नुसतं टाइमपास करा चला फिरत बा सगळीकडे. एक दिवस तर होमवर्क नाही भेटला सगळ्या सब्जेक्टला. तुम्हाला रोज देतात का होमवर्क? मग तू रोज पूर्ण करतो का? मी शाळेतच करून घरी येतो. शाळेत करतो? तू Break काय जेव्हा मध्ये. शिकवत असतात तेव्हा तू हे करतो का? हा, जे टीचर शिकवतात ते मी करतो. गणित कसं आहे तुझं? गणित चांगलं आहे का? एवढं पण नाही. कुठला सब्जेक्ट आवडतो तुला? हिस्ट्री आणि सिविक्स. हिस्ट्री आवडतो का? कोण आवडतं हिस्ट्रीतलं? कुठलं कॅरेक्टर आवडतं? शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, सावरकर? लोकमान्य टिळक, सावरकर आणि ते एक चायनाचे होते, यॉन चॉंग कोणतरी होते ते. कोण आहेत? ते चायनावरनं आलते आणि अख्खी इंडिया फिरलेले. मग काय माहित? ते होते. ते आवडतात तुला का? ते चांगले होते. त्यांनी लय मदत केली चायनावरनं येऊन पण इंडियाच्या लोकांना. मला काय तू काय मदत केली एकदा सांग मला. तू काय शिकलाय शाळेत? ह्यांना असं हे गरीब आहेत त्यांना देणं, हे असं आहे त्यांना तसं तसं. मला नाही माहित नाही. मला एक सांग, चायनावरून ते तेव्हा आले असतील, गाडी घेऊन तर नसतील आले, गाडी नव्हती तेव्हा, तर त्यांच्याकडे सामान एवढं नसेल, गरिबांना काय दिलं त्यांनी? ते मोठे माणूस होते. अरे पण घेऊन तर यायला पाहिजे ना मोठ्या माणसानी. चालत घेऊन आले. नाव काय सांगितलं तू? परत एकदा सांग. यॉन चॉंग. जर तुला एक दिवसासाठी संपूर्ण पथकाचा लीडर बनवलं तर तू सुरुवातीला कोणता ताल वाजवायला सांगशील? कल्लोळच, कारण की तो नियम आहे. कारण की स्टार्टिंगला कल्लोळच वाजवावा लागतो. कुठले पण ताल पण नाही, पहिली तर गर्जनाच घ्यावी लागती, नाही तर ताल अलाउडच नाही. गर्जना म्हणजे नाही का स्टार्टिंगला बोलतात कशी असते? एकदा बोलून दाखव ना. ती एकदा बोलली तर पूर्ण बोलावी लागती म्हणून, आणि मला आठवत पण नाही एवढी. कोणती गर्जना आहे? गणपतीच्या वेळेस शिवाजी महाराजांची. अच्छा, बर बर. जो ढोल असतो आपला, जर तो ढोल बोलायला लागला तर तो तुला काय बोलेल? मला वाजव. पण असं नाही म्हणणार की यार तू एवढा वाजवतो, मला लागतं, तू नको वाजवू. कशाला बोलेल? तिथं नॉन लिव्हिंग थिंग आहे, हा तर प्रश्नच नाहीये. बापरे, हे बरोबर आहे. आधी तर उत्तर दिलं की मला वाजव, पण ते आत्ता उत्तर आठवलं. तिथं नॉन लिव्हिंग थिंग आहे. पण बोलायला लागलं तर म्हणतोय ना मी. ती बोलूच नाही शकत, कारण की एका प्राण्याची स्किन काढून ते बनवलेलं असतं. हे मला असं वाटतं ना, आम्ही लहानपणी खूपच भोळे होतो रे. असे उत्तर देतोय तू. जर गणपती विसर्जनाच्या दिवशी ढोल वाजवत वाजवत तुला पावसात नाचायला मिळालं तर तुझ्या मते तो दिवस कसा असेल? अख्खं ओलांग, बाकी काही नाही. तुला नाही आवडत पाऊस? चिक्कल चिक्कल असते आम्हाला. चिक्कल आवडतच नाही तुला? नाही. पण गणपती तर पावसाळ्यातच येतात. हा माहिती, मग तरी नाही आवडत एवढं मला पावसाळा. तू कधी असं ऐकलंय का न्यूज वर की अरे पाऊस नाही पडला म्हणून शेतकऱ्याने आत्महत्या वगैरे केली? असं ऐकलंय कधी? नाही ऐकलं का? तुम्ही ऐकले का? मग तसं होतं ना, पाऊस नाही पडला तर पिकं थोडी येतात. पिकं येत नाही, पण पूर येतो ना, पुरामध्ये मरतो तो शेतकरी. आत्महत्या कुठं करतो तो? तू खूप पॉझिटिव्ह आहे, तुला माहितीये? माहिती ना. तू खूप पॉझिटिव्ह, पण ते फक्त तुझ्यासाठीच पॉझिटिव्ह आहे. दुसऱ्यांचा विचार करायला पाहिजे ना आपण. मला काय माहित. तुला पंतप्रधान व्हायला आवडेल का? नाही. का रे? कारण की देशात ही गोष्ट चुकीची घडली, लगेच पंतप्रधानकडे येतात म्हणून नाही. पण मग ते सॉल्व्ह करतात ना रे त्या गोष्टी. तरी नाही आवडणार. तुला कॅप्टन बनायला नाही आवडत का? असं लीडर बनायला नाही आवडत? नाही. तुला आवडता प्लेअर कोणता आहे क्रिकेट मधला? रोहित शर्मा. तो तर कॅप्टन आहे. हा,
हा. तो कसं पूर्ण टीम सांभाळतो ना, पण आता आहे का कॅप्टन? नाही ना, मग कशाला. तू मॉनिटर होता का नाही शाळेत कधी? होतं ना, मग तेव्हा तू वर्ग नव्हता सांभाळत? सांभाळत होतो. मग वर्गाला बोलायचं, बोलत फासा बिंदास, पण हळू. कारण की कधी कधी टीचर आमच्या शेजारच्या क्लासमध्ये असायचे ना, म्हणून. इथं आमच्या टीचरांचा पण टाइम टेबल लिहिलेला असतो. फ्री असेल जोरात बोला, लांबच्या क्लासमध्ये असेल जोरात बोला, जवळच्या क्लासमध्ये असेल हळू बोला. तुला पुण्यातली कुठली शाळा आवडते? सिम्बॉयसिस प्रायमरी स्कूल. का बरं? तू आहे कारण तिथे की म्हणून? ते माझी शाळा आहे. दुसऱ्या शाळेत गेलाय कधी तू? नाही. तुमची ढोल ताशाची हा, प्रॅक्टिस जिथे होतं? नुमवी शाळेत एकदाच गेलोय. कशी ती म्हणजे शाळा? म्हणजे वर्षातनं नाही का ढोल ताशाच्या वेळेस तेव्हा. आवडते का पण तुला ती शाळा? चांगली आहे. बरं चल, आता एक शेवटचा प्रश्न. हा, मोठं होऊन काय बनायचं तुला? मेकॅनिकल इंजिनियर. त्याच्यात काय करशील तू? एक असा सीसीटीव्ही बनवल जो की आपल्या घरात असणार, आणि जेव्हा ते चोर येतील ना, त्यांना दिसणार पण नाही की ते रेकॉर्ड झालेत त्याच्यात. मग ते आता आहेच रे, तसे दिसत नाही आहेत त्यांना. ना, पण तेव्हा मी अशी बनवणार जी की मुंगीपेक्षा छोटी असेल. अरे बापरे, एवढं मस्त. तू अँटमॅन पाहिलाय का मूवी? हा, म्हणजे तो माणूस असतो तो की एकदा मुंगी झाला तर झालंच मुंगी. केवढा छोटा होऊन जातो तो. तर तसं तुला काय वाटतं का, तू असं सुपर हिरो बनला पाहिजे कधी? नाही. का रे? कारण की मला नाही आवडत दुसऱ्यांचा पण मार खायचा, आपण पण मारायचं उगाच. कशाला बिन फुकट दुसऱ्यांचा मार खायचा. मला वाटतंय ना, तू घरी नुसतं झोपत असशील. अहो, झोपतोच. आळशीस तू? तुमच्या उंट चांगलाच आहे. मी आळशी आहे? कस काय, तुला कस काय कळलं? मला ते लगेच कळतंय. बरं, पुण्यात 1 ते 4 झोपतात, ते खरंय का रे? मला काय माहित. तू झोपतो का? नाही, मी नाही झोपत. दुपारचा नाही झोपत, रात्रीच झोपतो, पण भारी झोपतो. भारी झोपतो. बर बर, चल. तू पॉडकास्ट घेऊन मजा आली, खूप भारी उत्तर दिले तू. तुला कसं वाटलं? खूपच छान. तुला वाटतं का हे पॉडकास्ट वगैरे घेतलं पाहिजे की असं फालतू आहे? चांगलं असतं घेणं का? एखाद्या माणसाची, कारण की कुठला पण असो, मीच नाही, त्याची माहिती कळती ना तो कसा आहे. तू ऐकतोस का कोणाचे पॉडकास्ट? नाही. बरं, जाऊ दे. चल, आता आपण एंड करूयात. अजून काही तुला सांगायचं प्रेक्षकांना? काहीच नाही, थँक्यू बोलायचे फक्त. बोल मग थँक्यू. थँक्यू. करा, कट करा.